बारामतीकरांनी विधानसभा लढण्याची संधी द्यावी, संधी दिल्यास समोरच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवू, असं स्वाभिमानी यात्रेदरम्यान युगेंद्र पवार यांनी म्हटलंय। तर बारामतीकरांना त्यांनी आश्वासन दिलं आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, बारामतीमधून आपण निवडणूक लढणार नाही। बारामतीकरांनी जो उमेदवार दिला तोच आपण ठरवू, त्याच्याविषयी विचार करू आणि निर्णय घेऊ, असं काही दिवसांपूर्वीच अजित पवार म्हणाले होते। एवढी सारी विकास कामं केली, मात्र तरीही बारामतीकरांनी जो झटका दिलेला आहे आपल्याला लोकसभेला, याची आठवण अजित पवारांनी करून दिली होती। तर दुसरीकडे आता त्यांचे पुतणे युगेंद्र पवार जे विधानसभेची तयारी करत असल्याची चर्चा आहे। त्यांनी काढलेल्या स्वाभिमानी यात्रेदरम्यान त्यांनी एक मोठं विधान केलं आहे, सूचक विधान केलंय। बारामतीकरांनी विधानसभा लढण्याची संधी द्यावी, संधी दिल्यास समोरच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवू, असं युगेंद्र पवार यांनी बारामतीकरांना आश्वासन दिलंय। त्यामुळे आता बारामतीकर नेमका कोणाला आपला आमदार निवडणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। कॉलेज बाहेर झाले, मी पण खूप काय बघून आलोय। त्याच्यामुळे आज मी तुम्हाला एक शब्द इथं देतो की जर तुम्ही पवार साहेबांच्या विचारांच्या उमेदवाराला जर संधी दिली आणि जर पवार साहेब आपल्या पाठीशी असले, दूरदृष्टी असणारा नेता जर आपल्या पाठीशी असले तर मग 100% आजपर्यंत जो इथं विकास झालाय त्याच्यापेक्षा जास्त विकास शब्द देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।